नमस्कार सगळ्यांना. यश लाईफ कोच या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपल्या समोर दिसतो आहे तो विषय आहे दासबोध संबंधी. तर तो या चॅनलवर कसा? आपल्याला माहिती आहे की आपण जीवन विषयक मार्गदर्शन किंवा संबोधन सातत्याने या चॅनलमधून करतो. त्याचप्रमाणे दासबोधामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. दासबोध म्हणजे एक शास्त्रोक्त जीवन पद्धती खूप सोपी करून सांगितलेला ग्रंथ. त्यामध्ये 20 समास आहेत. प्रत्येक समासात दशक आहे. दशक म्हणजे 10 विषय. आणि आपण प्रत्येक भागामध्ये 5 विषय घेणार आहोत आणि 40 भागामध्ये हा सुटसुटीतपणे पुरा करणार. इथे आपल्याला अखंड दासबोध हा खूप सोप्या शब्दामध्ये ऐकायला मिळणार आहे. सर्व भाग पुरे झाल्यानंतर सर्व 40च्या 40 भागाचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असणार आहे. आणि आपल्याला मला सांगायला आवडेल की याचप्रमाणे आपण हिंदीतून पण दासबोध सादर करणार आहोत. चला तर आपण या कार्यक्रमात पुढे जाऊ. सादर करीत आहेत ज्ञानी आणि अनुभवी डॉक्टर शुभदाताई खटावकर. त्यांची थोडक्यात ओळख म्हणजे डॉक्टर शुभदा खटावकर, माजी मुख्याध्यापिका, MA BEd PhD. प्रबंधाचा विषय महादेवी वर्मा के काव्य में मानव मूल्य और दर्शन, मुंबई विद्यापीठ. समर्थ रामदास विद्यापीठाच्या 6 परीक्षा प्रथम आणि विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण. 35 वर्षांपासून साप्ताहिक विवेक मुंबईसाठी हिंदी मराठी अनुवाद, लेखन, लेखांचे पुनर्लेखन व प्रूफ रिडिंग. अनेक हिंदी मराठी ग्रंथांचे तसेच पुस्तकांचे हिंदी मराठी अनुवाद. अनेक निबंध, कथा, कविता, पुस्तक परीक्षण यांचे लेखन. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार 1987-88. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2001-2002 तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या शुभ हस्ते. 100 पेक्षा जास्ती पुरस्कार आणि 300-350 पेक्षा जास्ती सन्मान. संत साहित्यावर प्रवचने आणि अन्य विषयांवर व्याख्यान. सन्माननीय डॉक्टर शुभदाताई खटावकर, लाईफ कोच RK या युट्यूब चॅनलवरील सरळ सुलभ दासबोधाची शिकवण या शृंखलेमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आपण आपल्या श्रावकांसाठी आजचा विषय समजून घेऊया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठीतून दासबोध सहज सरळ सोपी जीवन पद्धती ही दासबोधाची शिकवण आपण अभ्यासक डॉक्टर शुभदाताई खटावकर यांच्याकडून या शृंखलेमध्ये ऐकतोय. आज आपण 11व्या भागात आहोत, म्हणजेच दशक 6वा देवशोधन. प्रत्येक दशकात 10 समास किंवा 10 विषय असतात. पैकी पहिले 5 आज आपण घेणार आहोत. देवशोधन, ब्रह्मपावन निरूपण, मायोद्भव निरूपण, ब्रह्मनिरूपण, माया ब्रह्म निरूपण. तर आपण डॉक्टर शुभदाताईंना विनंती करूया की डॉक्टर शुभदाताई, आपण आजचं आपलं कथन प्रारंभ करा. जय जय रघुवीर समर्थ. आजच्या या 11व्या भागामध्ये सर्व श्रोत्यांना, रसिकांना, अभ्यासकांना, पाठकांना माझं अत्यंत विनम्र अभिवादन. आणि आज आपण दासबोधाची शिकवण
या विषयामधल्या दशक जो 6वा आहे त्यातल्या पहिल्या समासाकडे वळतो आहोत. पहिल्या समासाचं शीर्षक आहे देव शोधन, म्हणजे देवाचा शोध. या दशकामध्ये श्री समर्थ काही महत्वाच्या प्रश्नांना उत्तरे देत आहेत. दासबोधाचे हे वैशिष्ट्य आहे की इथे अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उकल समर्थाने अत्यंत समर्थपणे केली. मुळात श्री समर्थ संपूर्णतः अद्वैतवादी तत्वज्ञानी असून आपल्या देहासहित असलेले हे बाह्य जगत वास्तव नाही, म्हणजे खरं नाही हे स्पष्ट करतात आणि त्यामागे अपरिवर्तनीय आणि सर्वस्वी खरी अशी एक सद्वस्तू असून ती स्वतः अचळ आहे, तरीही या विश्वाला आधार देणारी ज्ञानमय आनंदमय अशी आहे. अशा वस्तूच्या साक्षात्काराने संपूर्ण तऱ्हेचं समाधान प्राप्त होतं. या सद्वस्तूच्या एका विलक्षण शक्तीला तत्वज्ञ किंवा समर्थ माया म्हणतात. मग या मायेमुळेच हे दृश्य जगत आपणास दिसतं. मग आपण त्या मायेच्या मोहजालात म्हणजे अज्ञानी जीव बनून पूर्णतः अडकतो. मग दृश्य ते खरे याच धारणेला सत्य मानतो. पण जेव्हा आपल्याला असं वाटतं की हे दृश्य सर्वस्वी विनाशी प्रासंगिक म्हणजे तात्पुरतं आहे, हे जेव्हा आपल्याला उमजतं तेव्हा आपण या मोहजालातून दूर होतो. म्हणजे वास्तवाचं भान आपल्याला या मोहजालातून दूर करायला मदत करतं. मग पुढे काय घडतं तर निर्गुण निराकार आत्मस्वरूपाशी आपली एकरूपता किंवा समरसता घडते आणि हे जे काही अनुभवणं आहे या अनुभवण्याला समर्थ किंवा संत तत्वज्ञानी आत्मज्ञान होणे म्हणतात. मग हे आत्मज्ञान प्रत्येकाला प्राप्त होण्यासाठी त्याच्या मनामध्ये आत्मानात्मविवेक आणि सगुणोपासनेचा आधार घ्यावा लागतो. या दोन गोष्टींचा आधार घेतल्याशिवाय आपल्या मनातलं अज्ञान लोप पावत नाही. अज्ञान लोप पावल्याशिवाय आत्मदर्शनाची सर्वोच्च स्थिती प्राप्त होत नाही. म्हणजे ती स्थिती आत्मदर्शनाची प्राप्त व्हायची असेल ती किती सुखद आहे, आनंदी आहे, निर्भेळ आनंद देणारी आहे, याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर समर्थांनी श्रीदासबोधात विवेक आणि उपासना यांचे प्रतिपादिलेले श्रेष्ठत्व म्हणजे दोन गोष्टी सांगितल्या, विवेक आणि उपासना यांच्याकडे आपल्याला अत्यंत डोळेसपणे पाहावे लागेल. आणि मग ही पूर्ती होण्याकरता श्री समर्थांनी सांगितलेले सन्मार्ग म्हणजे काय तर बुद्धीने विवेक करावा. बुद्धीचा वापर करा म्हणतात, पण ते कशा करता करा, विवेका करता. विवेक म्हणजे काय तर सारासार विचार म्हणजेच सत्सद विवेक बुद्धी करा. आणि दुसरी गोष्ट ते आपल्याला सांगतात श्रद्धेने उपासना करा. उपासना करताना मनामध्ये संकल्प हवा, विकल्प नको,
कुठलाही असंभवतेचा भाव नको, निश्चितता हवी आणि मग अंततः आपण स्वस्वरूपाशी तन्मय होण्याची क्रिया प्रत्येकाच्या आयुष्यात घडते. पण या सोपानाने आपल्याला प्रवास करायचा आहे. हीच मोठी शिकवण येथे आपण घेऊन 6व्या दशकाच्या दुसऱ्या समासाकडे म्हणजे ब्रह्मपालन निरूपण याच्यामध्ये समर्थ आपल्याला कोणतं मार्गदर्शन करतात, कशा पद्धतीने करतात याचा आपण अभ्यास करूया. ब्रह्मविद्या अभ्यासनासाठी प्रत्येकाला श्री सद्गुरूंच्या सुयोग्य मार्गदर्शनाची गरज असते. रोजच्या प्रत्येक समासामध्ये आपल्याला सद्गुरूंशिवाय मार्ग नाही हे समर्थांनी पुन्हा पुन्हा आठवण करून देतात. सद्गुरू प्रथम शिष्याचे ठायी कोणती भावना निर्माण करतात तर ते सांगतात शाश्वत कोणतं आणि अशाश्वत कोणतं हा निवाडा करण्याची श्रेष्ठ दृष्टी सद्गुरू आपल्याला प्रदान करतात. नंतर काय सांगतात, शाश्वताचा म्हणजे ब्रह्माच्या अनुसंधान कलेचा अभ्यास करावा. म्हणजे परमार्थ ही सुद्धा एक कला आहे आणि ती कोणत्या कशा मार्गाने गेल्यावर साध्य होते हा अभ्यास इथे आपल्याला करायला समर्थ शिकवतात. सार रूप ब्रह्म सर्व दृष्ट सृष्टीला व्यापून उरलेलं आहे आणि प्रेरित करणारे आहे. म्हणजे निसर्गामध्ये जे जे आहे, जसं जसं आहे, जे जे घडत आहे, जशा पद्धतीनं घडत आहे, त्या सर्व सृष्टीची प्रेरणा म्हणजे ब्रह्म आहे आणि ते तिला कृतिशील ठेवतं आणि प्रेरितही करणार आहे हे समर्थ आपल्याला या समासामध्ये पटवून देतात. दृष्ट जी सृष्टी आहे ती चल आणि नाशवंत. चल म्हणजे सतत बदलती आहे आणि पुढे जाऊन तिचा केव्हा ना केव्हा तरी नाश अटळ आहे, विनाशकारी आहे हे लक्षात ठेवायचं. या उलट ब्रह्माची स्थिती कशी आहे हे समर्थ सांगताना म्हणतात ते अचल आहे आणि अढळ आहे. इंद्रियांच्या भासमान अज्ञानातून जन्म पावलेल्या भ्रमांचा निराश करून, म्हणजे जे आपण पाहतो अनुभवतो ते भ्रम आहेत त्यांचा निराश करायला पाहिजे. तेव्हाच आपल्या अंतःकरणामध्ये अचल अढळ ब्रह्म कसं पाहायचं, म्हणजे आरसा स्वच्छ केल्यावर आपल्याला आपलं प्रतिबिंब जसं दिसतं तसं अंतःकरणातल्या भ्रमांचा निराश केल्यावर अचल अढळ ब्रह्म आपल्याला पाहायची शक्ती प्राप्त होते. याचे ज्ञानही आपल्याला सद्गुरू शिकवतात. खरे पाहता सूक्ष्म अदृश्य अतींद्रिय अविनाशी अशी सद्वस्तू पाहण्याचे भाग्य उदयाला येणं, नशिबी येणं हा परमात्म साधनेचा परमोच्च बिंदू आहे. जी सद्वस्तू विश्वात व्यापून उरलेली आहे तीच आपल्याही अंतर्यामी वास करीत आहे हे ज्ञान प्राप्त होण्यासाठी श्री समर्थ या समासात सांगतात की विवेकाने देह बुद्धीचे बंधन सोडावे. मागच्या समासात पण विवेकाचं महत्व सांगितलं. येथेही आपल्याला सांगतात की देह बुद्धीचं बंधन सोडण्याकरता आपल्याला ईश्वरानं शक्ती दिलेली आहे आणि ती शक्ती म्हणजे विवेक.
त्याचा आपण उपाय करावा, उपयोग करावा. स्वस्वरूपाचं संधान ठेवावं. मग दृश्य आपोआप विरून जाईल आणि मोक्षाची प्राप्ती होईल. यानंतर देह हा प्रारब्धावर सोडवावा असं समर्थ इथे सुचवतात. कारण त्याशिवाय आपल्याला स्वानंदामध्ये जगण्याचं जे आनंदी भाग्य प्राप्त होतं ते त्याशिवाय होत नाही. मग असे भाग्य प्राप्त होण्याकरता या समासाचा सखोल श्रद्धापूर्वक अभ्यास करणं हे आपल्या हाती आहे. आणि त्याच करता भगवंतानं आपली निर्मिती केली. त्यामुळे आपल्याला मोक्ष मिळावा हीच शिकवण येथे आपण घेऊन या दशकाच्या तिसऱ्या समासाकडे म्हणजे मायोद्भव निरूपण याकडे वळूया, याचा अभ्यास करूया. मागील समासाची समर्थाने येथे पुनरावृत्ती केली, पण पुनरावृत्ती करण्यामागे त्यांचा हेतू कार्यरत आहे. परमात्म स्वरूप आणि दृश्य जगत यांचं जे स्वरूप आहे ते आपण पुन्हा पुन्हा पाहत आलो की पूर्ण परस्पर विरोधी आहे. परमात्म स्वरूप हे अत्यंत व्यापक सूक्ष्म शाश्वत तत्व आहे, तर दृश्य विश्व हे एकदेशी मर्यादित स्थूल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अशाश्वत अर्थात अविनाशी विनाशी आहे. असे असले तरी म्हणजे अशी वस्तुती असली तरी त्याची निर्मिती आणि लय म्हणजे विनाश या दोन्ही गोष्टी परमात्म स्वरूपाच्याच अधीन आहेत. मायेमुळे हा दृश्य विश्वपट साकार होतो, पण त्याची निर्मिती आणि लय ही भगवंताच्याच हातात आहे. परमात्मा केवळ चैतन्य स्वरूपी आहे, तर दृश्यावर पंचमहाभूतांचे वर्चस्व आहे. परमात्मा केवळ निर्गुण असून दृश्य विश्व सगुण निर्गुणांचा समन्वय आहे. आपला देहही पंचमहाभूतांचे बनलेले समर्थ म्हणतात एक तात्विक गाठोडच आहे. या ज्ञानप्राप्तीने देहबुद्धीचा नाश होऊन केवळ एक शुद्ध स्वरूप उरत, तेच मी ही भावना बलवती होणे म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती आणि शुद्ध समाधानाची ही प्राप्ती होणं मिळणे होय. या अवस्थेपत प्रत्येकाला पोचायचं आहे आणि म्हणून शुद्ध तऱ्हेने अभ्यास करून, शुद्ध तऱ्हेने म्हणजे गुरूंच्या मार्गदर्शनाने अभ्यास करून आत्मज्ञानाची प्रचिती करून घेणं हेच मानवी जीवनाचं उदात्त ध्येय साधायचं असेल तर या समासाचा सखोल शांततेने अभ्यास अपेक्षित आहे असं समर्थ इथे सुचवतात. आणि आता आपण या दशकाच्या चौथ्या समासाकडे म्हणजे ब्रह्मनिरूपणाकडे जात आहोत. या पुढच्या विवेचनामध्ये समर्थांनी आपल्याला ब्रह्मनिरूपणाची सखोल माहिती दिली. त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की माणूस आणि परमात्मा म्हणजे या सृष्टीमध्ये दोन गोष्टी, की एक माणूस आणि दुसरा परमात्मा यांच्यामध्ये फरक आहे. आणि हे लक्षात येतं की माणूस जीव असून तो अल्प अंतवंत म्हणजे त्याला सीमा आहे, अंत आहे, परिमित आहे म्हणजे सीमित आहे, परंतु परमात्मा अनंत सर्वसाक्षी
सर्व व्यापक असा आहे. पुन्हा पुन्हा या गोष्टी आपल्याला ते आठवून देत आहेत. अशा स्थितीत अल्पजीव परमात्माची कल्पना करण्यास असमर्थ आहे. म्हणजे माणसाच्या ज्या सीमा आहेत, लघुपणा आहे, अज्ञान आहे, त्याने या विराट परमात्म्याची कल्पनाच करणं त्याला असमर्थ, अशक्य आहे. काळ अनंत आहे. त्या पार्श्वभूमीवर मानवी जीवन एखाद्या स्वप्नासारखं आहे. परब्रह्म काळाच्या पलीकडे असल्याने त्याच्या ज्ञानासाठी अविरत प्रयत्न करून, अविरत म्हणजे अखंड, सतत, निजिध्यासाने ते ज्ञान आपल्याला प्राप्त करणारा पुरुष जो करून देतो, ते ज्ञान, त्याला श्रेष्ठ पुरुष असं समर्थांनी संतांनी संबोधलेलं आहे. मग असे श्रेष्ठत्व त्या श्रेष्ठ पुरुषासारखे प्रत्येकाच्या अंगी बाणावे, हेच मानवी जीवनाचे उद्दिष्ट सुफल होण्याकरता प्रत्येकाने या समासाचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. तेव्हाच आपल्याला ते श्रेय प्राप्त होईल. ही श्रद्धा, विश्वास नव्हे, ते ही श्रद्धा आपण अंतःकरणात साठवून भगवंताच्या प्राप्तीकडे हळूहळू पुढे जात आहोत. आणि हा विश्वास मनात ठेवून ही शिकवण येते आपण मनपूर्वक धारण करूया आणि गृहीत धरूनच पुढे जाऊया. यानंतरचा 5वा जो समास आहे या दशकाचा, त्याचं नाव आहे माया ब्रह्म निरूपण. म्हणजे मागच्या समासात फक्त त्यांनी ब्रह्माचं निरूपण केलं, आता ते माया ब्रह्म निरूपणाच्या प्रवासात पुढे निघालेत. आपणही त्यांच्या बरोबर पुढे पुढे जात आहोत. श्री समर्थांनी या समासात माया आणि ब्रह्म यांचा संबंध, मायेची किंवा माया या शब्दाची व्युत्पत्ती, तिची परिभाषा, मग ती वेदांतात कशी शिरली, या सर्व गोष्टींचा विवरणात्मक ऊहापोह केला आहे. अद्वैत दर्शनकारांप्रमाणे श्री समर्थही म्हणतात की या विश्वाचे मूळ तत्व एकच आत्मा आहे. त्याच्या रूपात अनेक पण नाही. म्हणजे तो एकच आहे, तो अनेक रूप नाही. तरीही हा प्रश्न उरतो की मग हे अनेकपणाने भरलेले जग निर्माण कसे झाले. म्हणजे आपल्या जगामध्ये, आपल्या विचार विश्वामध्ये हा प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे की आत्मा तो जो आहे, मोठा आत्मा, तो एकच आहे, तर मग या जगामध्ये अनेकत्व कसं निर्माण झालं. हा प्रश्न आत्मज्ञानी पुरुषाच्या मनात निर्माण होत नाही, आपल्या मनात निर्माण होतो. कारण त्याच्या मनात का निर्माण होत नाही याचं स्पष्टीकरण समर्थ येथे आपल्याला देतात की त्याच्या विचारशक्तीला केवळ एक आणि एकच आत्मस्वरूप ठाऊक असतं. म्हणून आत्मज्ञान नसणाऱ्या लोकांच्या मनामध्ये, म्हणजे आपल्या मध्ये हा प्रश्न निर्माण होतो. कारण ते म्हणजे आपण भेद बुद्धीने, म्हणजे कसे द्वैत भावनेने आपण जीवन जगत असतो. त्यांच्या मनावर मायारहित अधिराज्य गाजवत असतो. आत्मज्ञानी पुरुषाला परमात्म वस्तू आहे तशीच अनुभवाला येते. दृश्य जगत ही त्याला परमात्म्याची स्वानंद लीला
आहे असेच वाटते. ज्ञानमय ब्रह्म आणि अज्ञानमय माया यांची जी परस्पर विरोधी लक्षणे श्री समर्थांनी या समासामध्ये आपल्याला ज्या पद्धतीने व्यक्त करून सांगितली आहेत ती अत्यंत महत्वाची गोष्ट आपण ऐका की तशी जी विवरण शक्ती अन्यत्र कोणातही नाही किंवा अन्य कोणत्याही ग्रंथामध्ये आपल्याला अनुभवाला येत नाही. या दृष्टीने समर्थांचं हे महत्व म्हणजे जणू उपनिषदांचं सारच त्यांनी इथं ओतलं असून श्री समर्थांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा म्हणजे आपल्या वाचकांच्या पाठकांच्या केवळ नव्हे तर ग्रंथ लिहिणाऱ्या समर्थांच्या दृष्टीनेही हा 5वा समास अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून ज्ञानी श्रोत्यांनी अभ्यासकांनी तो मनापासून अभ्यासावा आणि पारमार्थिक गतीसाठी प्रेरणा प्राप्त करावी ही या समासाची अत्यंत मोलाची शिकवण घेऊन आपण आजच्या या कथनाला इथे पूर्ण विराम देत आहोत. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. डॉक्टर शुभदाताई, तुम्हाला खरोखरच नमन आहे. आपला दासबोधाचा अखंड अभ्यास आणि तो संक्षिप्त करून सोप्या भाषेमध्ये आमच्यापर्यंत पोहोचवण्याची तुमची क्षमता, कला, याच्यासाठी आम्ही सर्व आपले आभारी आहोत. त्याचबरोबर सर्व श्रावक पण आपले आभारी आहेत. सर्वांना विनंती आहे की हा दासबोधाची शिकवण हा विषय आपल्या परिवारातील आणि परिचयातील सर्वांपर्यंत पोहोचवावा. खच्चित आपलं एक कर्तव्य आहे म्हणून पोहोचवावा. डॉक्टर शुभदाताई, आपलं बहुमूल्य ज्ञान आणि बहुमूल्य वेळ या योगदानासाठी आपण देता, त्याच्यासाठी आपले खूप आभारी आहे. तसंच सर्व श्रावकांचेही मी आभारी आहे. आणि आजच्या या शृंखलेमध्ये आपण इथे थांबतो.